सकाळपासूनची जे क्लास वगैरे असतात ना, सगळं झालेलं आहे. संध्याकाळची वेळ होती. अचानक मला मैत्रिणीचा कॉल आला, की तिच्या मिस्टरांचा आज 50वा वाढदिवस आहे. तर तिने इन्व्हाइट केलेलं. तर म्हटलं चला. आज असंही ना मला जरा फ्रेश वाटत नव्हतं, कारण ॲसिडिटीचा ना थोडा जास्त त्रास चाललेला. तर म्हटलं की जरा बाहेर पडलो ना की फ्रेश वाटेल. म्हणून मग शेवटी चेहरा उतरलेला असला तरीसुद्धा थोडंसं मेकअप केलं आणि मी आता जायला रेडी झालेली आहे. तर हा जो ड्रेस आहे ना, इस्त्री घरं करायचं म्हटलं तर मला थोडी भीतीच वाटत होती. तरीसुद्धा थोडीफार इस्त्री गरम करायची, मध्ये बंद करायचं आणि करत करत इस्त्री करून घेतलं. आणि आता इस्त्री गरम असतानाच लगेच ठेवते, कारण मी गेल्यानंतर अचानक कोणाचा हात वगैरे लागू नये. तर ठेवून घेतलं आणि चला आता तयार झाली. आणि थोडं गिफ्ट घेतलेलं आहे, तर ते घेऊन आता मी चाललेली आहे शॉपमध्ये. आणि मला ते रॅप करून घ्यायचं होतं. तर छानपैकी त्याला ना रॅपिंग करून मी आली आणि इथे आता मस्त डान्स परफॉर्मन्स चालू झालेले. तर मुलांनी खूप सुंदर असे डान्स केले, बघायला खूप भारी वाटलं. आणि हे पहा, 50 वर्षाचा वाढदिवस आहे म्हणून मस्त 50 लिहिलेलं. आणि इथे 50 ना दिव्यांचं असं छान मस्त केलेलं आहे. तर भाऊंची इथे ओवाळणी वगैरे करून घेतली. सगळ्या लेडीज आहेत. खूप छान वाटलं. म्हणजे ना कार्यक्रम जो होता ना तो अगदीच भारी वाटला. आणि समीक्षा पण छान तयार सुद्धा झालेली आहे. आणि तिची तब्येत सुद्धा आता बरी वाटत होती ना, त्यामुळे मग तिला फ्रेश बघून मला सुद्धा बरं वाटलं. शेवटी केक कट झाला. थोडाफार इथे मस्त डान्स केला त्यांनी. आणि पहा, आता इथे नम्रता पण आलेली आहे, कारण नम्रता दर्शन आधी आले नव्हते, पण त्यांना मी नंतर कॉल करून बोलवलं आणि ते सुद्धा आले. त्यानंतर आमच्या बिल्डिंगमधले पण काही जण आलेली. तर इथे पहा, आता आम्ही गेलेलो आहे गिफ्ट देण्यासाठी आणि मस्त लुक वाटत होता. सगळे असे भारी वाटत होते. आणि त्यानंतर ना इथे आम्हाला हळद कुंकू लावून गुलाब दिले. आणि हे छोटा बेबी जे आहे ना, ते नम्रताकडे एवढं लाडाने येऊन बसलेलं आहे आणि तिच्याशी छान बोलत सुद्धा होतं. तर ते सगळं झालं, जेवण झालं, तिथून आम्ही घरी आलो आणि आता चेंज वगैरे केलेलं आहे. चला आता मी थोडा रेस्ट करते, भेटते पुन्हा. बाय बाय.